हॅलो. पण आज खूप दिवसांनी भेटत आहोत आणि संध्याताईंचा वर्ग पुढे नेण्याला आपल्याला समर्थ गुरु मिळाले आहेत. आपलं खूप अरे मोठं भाग्य आहे. आणि ताईंची मी थोडक्यात ओळख करून देते. ताईंची ओळख करून द्यायला खूप गोष्टी आहेत. माझी पण अजून खूपशी ओळख नाही, पण जे काही मला त्यांच्याबद्दल समजलंय ते ताई आणि संध्याताई या छान कार्य एकत्र करता करता मैत्री कशी झाली हे त्या दोघींना कळलंच नाही. इतकं छान त्यांचं छान जुळून गेलं सगळ्या बाबतीत. त्यामुळे तशी आमची ओळख झाली 3 वर्षापूर्वी. माधवीताई म्हणजे डॉक्टर माधवी महाजन या प्रवचनकार, लेखक आणि समुपदेशक. MA PhD आहेत आणि समर्थांच्या आधुनिक चरित्रांचा अभ्यास हा त्यांचा विषय होता. त्यांची 4 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि एक CD प्रकाशित आहे. आणि स्मरण समर्थांचे या पुस्तकाला त्यांना 2 पुरस्कार मिळाले आहेत. एक स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे संत मित्र आणि ज्ञानप्रबोधिनीतर्फे संत पुरस्कार मिळाला आहे. आणि त्यांचे 2 ब्लॉग्स आहेत. समर्थ वाङ्मय डॉक्टर माधवी महाजन .blogspot. मी तुम्हाला परत पाठवीन ती सगळी माहिती. सार्थ श्रीमत दासबोध, हे हे पण एक चिंतन कॉम ब्लॉग आहे. आणि श्री समर्थवाणी हे YouTube चॅनल आहे. तर खरं सांगायचं म्हणजे एवढं खूप त्यांचं कार्य चालू आहे सगळ्या या क्षेत्रात. पण मला ज्या माहिती आहेत त्या व्हेरी मच डाऊन टू अर्थ आणि मॉडेस्ट अशा त्या आहेत. आणि तुम्हा सगळ्यांनाही ते लवकरच पटेल याची माझी खात्री आहे. तर माधवीताई, मी आता पूर्ण तुमच्याकडे सुच देते. इट्स ऑल युअर्स. सगळ्यांना नमस्कार. हम्म, आज खरं संध्याताई शिवाय तुम्हाला भेटायचा जो योग आलाय तो फारसा मनाला भावत नाहीये. खरं तर आमच्या दोघींची भेट रामाने घडवून आणली. कारण मी ज्या संस्थेत काम करते त्या संस्थेमध्ये त्यांना आम्ही प्रवचनासाठी बरेचदा बोलवलं होतं. पण ओळख म्हणजे त्या प्रवचनकार, मी आयोजक वगैरे अशी एवढी लांबनच होती. पण एका कार्यक्रमानिमित्त आम्ही भेटलो, फोनवर बोललो. आम्ही बरेच दिवस एकमेकींना भेटलोच नव्हतो. फोनवर बोललो आणि तेव्हा मग वाल्मिकी रामायण, भावार्थ रामायण अशी चर्चा चालू झाली. आणि मग दोघींच्या लक्षात आलं, की संध्याताई म्हटली, की मी फक्त भावार्थ रामायण सांगते. म्हटलं मी वाल्मिकी रामायण गेले 15 वर्ष सांगते, पण आता म्हटलं भावार्थ रामायण चालू करणार आहे, केलंय म्हणजे. 1-2 प्रवचनं त्याच्यावर झाली होती. आणि मग दोघी त्या म्हणल्या मला वाल्मिकी रामायण माहितीच नाहीये. मग त्याच्यावर चर्चा आणि त्या चर्चेतनं भावार्थ रामायण आणि वाल्मिकी रामायण हा एक विषय आपण मांडूया, संवादात्मक. अशी सुरुवात झाली. आम्ही तोपर्यंत भेटलो नव्हतो. सगळं काम ऑनलाईन, सगळा अभ्यास ऑनलाईन आम्ही केला. कशा पद्धतीने बोलायचं, काय सगळं जे नियोजन होतं. आणि तिथून जी सुरुवात झाली ती गेले 5 वर्ष, 5-6 वर्ष आम्ही वेगळे वेगळे विषय घेऊन यामध्ये बोलत होतो. खरं तर ही मैत्रीण माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. पण ट्युनिंग माणसाचं जमायला लागतं. मग वयाचं काही त्याला हे बंधन नसतं. तसं आमचे विचार जुळत गेले. एकमेकींबरोबर अभ्यास करण्याची पद्धत ते जमत गेलं. आणि आज छान पण वाटते आणि वाईट पण वाटतं, की दासबोधास चा ग्रंथ तुमच्या समोर तिने 2 वर्षात मांडायचा असा तिने संकल्प केला होता. पण बरोबर 10 दशक झाले आणि ती गेली. पुढचे 10 दशक आपोआप हा प्रोजेक्ट देखील निम्मा-निम्मा आमच्या दोघींमध्ये झाला. फक्त घडलेला प्रसंग मनाला अजून असा बोचणी देणारा आहे. मला कल्पना आहे, की संध्याताईची जागा मी घेऊच शकत नाही. तिचा अभ्यास, व्यासंग, विषयाचं वैविध्य हे इतकं होतं. तिच्या हाताखाली मी बरीचशी घडत होते खरं सांगायचं तर. खूप मला तिच्याकडनं शिकायला मिळत होतं. जागा घेऊ शकत नाही याची मला कल्पना आहे. तरीसुद्धा तिने या ठिकाणी माझं नाव सुचवलंय आणि तुम्ही त्याला मान दिलात याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. आता संध्याताईच्या इतकं नाही, पण तिचा दासबोध सार सर्वस्व हे आपल्याकडे सगळ्यांकडे पुस्तक असेल. तुम्हाला जे पुस्तक हवं ते तुम्ही पुढे ठेवू शकता. पण मुख्य दासबोध ग्रंथ समोर असावा हेही
असावं असं माझं मत आहे. आपण आता आपल्या मूळ कार्यक्रमाकडे वळूया. मूळ विषय जो आहे, खरं तर तुमचे 12व्या दशकातले 2 समास झालेत माझ्या मते. पण असं पहिल्या मीटिंगमध्ये झालं, की 11व्या दशकाचा आढावा घेऊन मग आपण 12व्या दशकाकडे वळूया. तर त्या पद्धतीने आज 11व्या दशकाचा संपूर्ण दशकाचा आढावा घ्यायचा प्रयत्न करणार आहे. 1 तासात जेवढं होईल तेवढं बघू आपण. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटशी बा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. भीमदशक 11वा दशक जो आहे, खरं तर दासबोधाच्या मध्यात आपण इथे आलेलो. 10 दशक झालेत. बरोबर मध्यात आपली ही नौका आलेली आहे. सगळीकडे अथांग ज्ञानाचा सागर पसरलाय. बरोबर मध्ये आपण आहोत. आता रामचंद्रांचा आणि समर्थांचा हात धरून हा भवसागर आपल्याला पार करायचा आहे. कारण विषय खूप गहन चाललेला आहे. तो गहन विषय आपल्याला समजावा याच्यासाठी या दोघांची कृपा आणि त्यांचं सहाय्य आपल्याला आवश्यक आहे. पूर्वार्ध जो पाहिला त्याच्यामध्ये सिद्धांत सांगून झाला आणि उत्तरार्धामध्ये आता याचा व्यवहार कसा करायचा हे समर्थ या ठिकाणी स्पष्ट करतात. संपूर्ण दशक जर बघितला तर यामध्ये महंतांचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. महंतांचं वर्णन करणारा असा हा भीमदशक. भीम काय असणाऱ्या मारुतीरायांचा, समर्थांचं अत्यंत प्रिय असं लाडकं दैवत आहे रामांबरोबर. 11वा रुद्र असणारा हा मारुतीरायांचा असा हा दशक आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून वावरणारा हा महंत. कशी आहे त्याची वृत्ती? सगळं काही देवाचं आहे. करता तो, सगळ्याचा करता तोच आहे, हा भाव त्याच्या मनात आहे आणि हा भाव मनामध्ये ठेवून ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणारा असा हा महंत आहे. आता ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणारा म्हणजे काय? तर व्यवहारात प्रपंच करताना मी, माझा प्रपंच सगळं देवाचे ही निष्ठा ठेवून व्यवहार बुद्धीने प्रपंच करणे याला ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं म्हणतात. आणि ही वृत्ती प्रापंचिकांना देखील ठेवा असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आता यातला पहिला जो समास आहे तो सिद्धांत निरूपण. बराचसा विषय आधी होऊन गेलेला आहे. या समासात देखील उत्पत्ती, स्थिती, लय पुन्हा आलंय. 44 ओव्यांचा हा समास आहे. या ठिकाणी समर्थ म्हणतात, देहबुद्धीमुळे जीवामध्ये अहंकार निर्माण होतोच म्हणजे तो मायेचा संसर्ग आहे म्हणा किंवा काय. देहबुद्धी मनामध्ये निर्माण जेव्हा होते तेव्हा अहंकार निर्माण होतं आणि हा अहंकार अतिशय घातक आहे हे आधीच्या समासामध्ये समर्थांनी खूप विस्ताराने स्पष्ट केले. पण हा अहंकार निर्माण झाला की त्यामुळे काय होतं? द्वैत भाव निर्माण होते, भेदबुद्धी निर्माण होते. माझं तुझं हा तर स्थूल स्तरावरचा आहेच आहे भेदभाव, पण भगवंत वेगळा आणि मी वेगळा हे द्वैत मनामध्ये निर्माण होतं. आणि जेव्हा हे द्वैत संपतं तेव्हा परमात्म्याचं दर्शन घडतं. आणि म्हणून पहिला जो विकार आहे अहंकार, याचा त्याग करायला आपल्याला समर्थांनी अनेक ओव्यांमधनं सांगितलंय, मनाच्या श्लोकातनं सांगितलंय. जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी ह्या अहंकाराविषयी, त्या दुर्गुणाविषयी आपल्याला सांगून आपल्याला हा दूर करायला सांगितलंय. आता हा समाज जर बघितला तर त्याच्यामध्ये विवेक प्रलय असा एक प्रलय समर्थांनी या समासात सांगितलेला आहे.
विवेक म्हणजे काय? समर्थांची अत्यंत महत्वाची आणि ज्याच्यावर समर्थांनी भर दिलाय, विवेक आणि वैराग्य. पुढच्या दशकात हा विषय विस्ताराने येणार आहे. पण विवेक म्हणजे काय? तर चांगलं वाईट, शाश्वत अशाश्वत, आत्मा अनात्मा यातला फरक ओळखण्याची शक्ती म्हणजे विवेक. आणि प्रलय म्हणजे काय? तर नाश होणं, लय होणं, सगळं काही जे आहे ते नाहीसं होणं. आता विवेक प्रलय म्हणजे अज्ञानाचा नाश होऊन, महत्वाचं आहे अज्ञान, आपलं अज्ञान दूर होणं हे महत्वाचं आहे, आणि सत्याचं ज्ञान होणं म्हणजे हा विवेक प्रलय. आता माझ्या अंदाजाने संध्याताईंनी देखील हे उदाहरण सांगितलं असेल. आपण पुन्हा याची रिव्हिजन करतोय, त्यामुळे तुम्हाला हे उदाहरण पुन्हा आठवलं असेल, की उत्तम उदाहरण म्हणजे साप आणि दोरी. अंधारामध्ये जर आपण जात असू आणि अचानक आपल्याला साप दिसतो, आता हे काहीतरी आहे आणि ते सापासारखं दिसतंय, गोल वेटोळं घातलेलं आहे, म्हणजे सापच आहे. माझ्या कल्पना, कल्पना शक्तीवर देखील समर्थांनी सांगितले आपल्या कल्पना कशा असतात. तो साप आहे ही कल्पना करूनच मी इतकी घाबरते, पण जेव्हा त्याच्यावर मी प्रकाश टाकते, त्यावेळेला अरे हा तर साप आहे. हा साप नाहीये, हा माझा भास आहे. ही तर साधी दोरी पडलीये. जेव्हा ती दोरी आहे, साप नाही हे मला कळतं, तेव्हा माझ्या मनातली पहिली भीती निघून जाते. कारण भीती मला खूप अधोगतीकडे घेऊन जाणारा असा हा दुर्गुण आहे. म्हणून दैवी संपत्तीमध्ये निर्भयता हा पहिला गुण सांगितलेला आहे. मनामध्ये भीती नसावी. आता साप होता हा भास होता. प्रकाश पडल्यानंतर आपल्याला सत्य समजलं. हं. दुसरं अजून एक उदाहरण पाहता येईल, की एखाद्या खुंटीवर किंवा दोरीवर कपडे आपण वाळत घालतो किंवा दाराच्या मागे वगैरे लावतो ना एखादा शर्ट किंवा असे कपडे अडकवतो. तर दोरीवर किंवा स्टँडवर असा काही कुठला तरी एक पांढऱ्या रंगाचा कपडा वाळत घातलेला असेल आणि वारा आलाय, तर जो काही आहे शर्ट किंवा जे काही आहे कापड, ते वाऱ्याने हलल्यानंतर मला असं वाटतं, की त्या ठिकाणी कोणीतरी उभं आहे. म्हणजे भूत वगैरे संकल्पना आहेत ना, असं काहीतरी आहे असं मला वाटतं, पुन्हा माझ्या पोटात गोळा निर्माण होतो. पण जेव्हा मी लाईट लावते तेव्हा काय होतं, त्या ठिकाणी अरे आपणच तर इथे हे कपडा ठेवला होता आणि आपल्या लक्षात आलं नाही. बघा पुन्हा प्रकाश पडला आणि आपल्याला ज्ञान झालं. सत्य काय हे समजलं. आता तेच दृष्टांत का दिलेत हे दृष्टांत? की तसंच मी देह आहे, हे आपण जे समजतो. माझी ओळख म्हणजे काय? मी देह आहे. हा देह म्हणजे माधवी. ही जी माझी ओळख आहे आणि त्या देहाभोवतीच मी सतत गुरफटलेली असते. माझे सगळे विचार त्या देहाभोवतीच गुंफलेले असतात. तर मी देह आहे ही समजूत म्हणजे साप आणि मी आत्मा आहे हे झालं सत्य. आता या मायेच्या पसाऱ्यात अडकून जो मी देह आहे ह्या भ्रमामध्ये वावरतो. पण जेव्हा ज्ञानाचा प्रकाश म्हणजे मी आत्मा आहे हे सत्य त्याला जेव्हा कळतं, तेव्हा तो होतो तो देहप्रलय. सापाचा नाश झाला हा विवेक प्रलय. मी देह नसून आत्मस्वरूप आहे, हा जेव्हा माझ्या मनामध्ये जेव्हा हे सत्य उमगतं, त्याला विवेक प्रलय असं समर्थांनी म्हटलेलं आहे. बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जो आपल्याकडे पैसा आहे तो कायमचा नाहीये. हा आपल्याला मिळालेला देह ज्याचा मला अभिमान आहे, तो देखील कायमचा नाही. इतकंच काय, आपली जी नाती आहेत, ती पण कायम टिकणारी नाहीत. हे वास्तव समजल्यानंतर देखील ज्याचं मन स्थिर राहतं, मायेचा पडदा बाजूला होतो. हा पडदा बाजूला होणं म्हणजे विवेक प्रलय. या विवेक प्रलयामुळे अज्ञान नाहीसं होतं. म्हणून हा प्रलय या ठिकाणी समर्थांनी आपल्याला सांगितलाय. मुख्य म्हणजे हा जो प्रलय आहे ना, तो अंतर्मनाचा प्रलय आहे आणि तो महत्वाचा आहे. याच्यासाठी जग बदलायची गरज नाहीये. केवळ मला माझी दृष्टी बदलायची आहे, हे लक्षात घ्यायचंय. या समासामध्ये पुन्हा एक विषय जो आलाय, तो म्हणजे जगज्योती जी आहे, तिचं कार्य काय आहे, ते समर्थांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. आणि हे स्पष्ट करताना या विश्वामध्ये चंचल आणि निश्चळ हे ही दोन तत्व आढळतात.
हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे हा, चंचल आणि निश्चळ. कारण हे भक्तीमध्ये देखील ह्या दोन तत्वांना महत्व दिलेलं आहे समर्थांनी. आणि मग प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ही जगज्योती कशी वावरते, कसं कार्य करते, याच्यासाठी त्यांनी उदाहरण जे दिलंय, की कुत्र्याच्या रूपात ती भुंकते, गाढवाच्या आवाजामध्ये त्याच्या आवाजात रेकते. इतकंच काय, आपली जी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत, त्या इंद्रियांच्या माध्यमातनं देखील सुख घेते. म्हणजे डोळ्याच्या माध्यमातनं सुख घेते पाहण्याचं, नाकाच्या माध्यमातनं वास घेते, जिभेच्या माध्यमातनं ती रसांचं सेवन करते. कर्मेंद्रियांमध्ये जाणे नाना विषय स्वाद. ही सगळी उदाहरणं त्यांनी का दिली, तिचं कार्य जेव्हा सांगितलं. पण जोपर्यंत आपण अज्ञानी आहोत, आपल्याला जोपर्यंत ज्ञान होत नाही, तोपर्यंत आपण ह्या सगळ्या ज्या क्रिया चालतात त्याला परमात्मा असं म्हणतो. आणि खरं तर हा नाश पावणार आहे. इथे गोंधळ होऊ शकतो, पण मूळ मायेपासून निर्माण होणारं जे आहे ते सगळं चंचल हे लक्षात घ्यायचं. आणि जे जे चंचल आहे त्याचा नाश होणार आहे. आणि त्यामुळे या सृष्टीमध्ये वावरताना खरं खोटे पण जे आहे ते विवेकाने शोधून काढायचंय. विवेकाला महत्व जो दिलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला हळूहळू ते उमगणार आहे, की हा विवेक कसा आचरणात आणायचा आणि त्याचं महत्व काय आहे हे आपल्याला समर्थ खूप नीट पद्धतीने सोप्या शब्दात उलगडून सांगतात. आता जे निश्चळ असं परब्रह्म आहे, चंचल परब्रह्म नाही, जे निश्चळ आहे, निश्चळ परब्रह्म तेवढं खरं आहे हे लक्षात ठेवायचं. आणि हा खऱ्या खोट्याचा अनुभव येण्यासाठी नित्य काय अनित्य काय याचा विवेक महत्वाचा आहे. म्हणजे उपजे ते नाशे, जे जे निर्माण होणार आहे त्या सगळ्याचा नाश होणार आहे हे जेव्हा आम्हाला लक्षात येतं, तेव्हा नित्य काय आणि अनित्य काय हे आमच्या लक्षात यायला लागतं. या निर्गुणाशी अनन्य राहण्यासाठी प्रथम उत्तम श्रवणाने बुद्धीमध्ये या स्वरूपाबद्दल निश्चय निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणजे इथे समर्थांनी उत्तम श्रवण करा याचं महत्व समर्थांनी सांगितलेलं आहे. यामध्ये सहज स्थिती म्हणजे काय हे पण समर्थ सांगतात, की अंतःप्रेरणा ही परमात्म्याची शक्ती आहे. वासना, अहंकार याचा त्याग केला की अद्वैत भाव जागा होतो. द्वैत संपून जातं. आणि असा साधक अतिशय सुंदर पद्धतीने लोकसंग्रह करतो. आणि हा लोकसंग्रह करतो त्याला सहज समाधी असं समर्थांनी यातनं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे महंत लक्षण आपण पुढे बघणार आहोत. पण याच्यामध्ये लोकसंग्रह करताना काय काळजी घ्यायची, कसं वागायचं, तुला नेमकं सत्य माहिती असणंही किती गरजेचं आहे, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन समर्थ आपल्याला ह्या दशकामध्ये करतात. दुसऱ्या दशकामध्ये अतिशय सुंदर संकल्पना समर्थांनी सांगितली, चत्वार देव. ही देव संकल्पना जी अगदी थोडक्यात आपण बघूत, कारण तो 40 ओव्यांचा समास आहे. आता सर्वसामान्य माणसाचा स्वभाव लक्षात घेऊन समर्थांनी ही संकल्पना मांडली आहे. तेव्हाची देशस्थिती तशीच होती, आताही फारसा काही फरक आहे असं वाटत नाही. कारण वेगळ्या वेगळ्या मतांच्या या गोंधळामध्ये अडकून माणसाने काय केलं, अनेक देव निर्माण केले. आणि त्यातच तो इतका रमला की त्याला मुख्य देवाचं विस्मरण झालं. आता हा खरा देव कसा ओळखायचा याविषयी समर्थांनी या समासामध्ये मार्गदर्शन केले. खरं तर हा विषय समर्थांनी 8व्या दशकापासूनच सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर थोरला देव ही संकल्पना याआधी येऊन गेलेली आहे. समर्थांनी खऱ्या देवाची ओळख करून देण्यासाठी ही संकल्पना आपल्यासमोर मांडली होती. एक रूपक त्यांनी त्या ठिकाणी रचलं होतं. पण पुढे जाऊन हा अवघड विषय, आपल्याला हा अवघड वाटतो विषय, तर हा अवघड विषय ते अधिक सोपा करून आपल्याला सांगतात. आता वास्तविक सामान्य माणसाची देवाविषयीची कल्पना आणि देवाशी असणारी त्याची वागणूक दोन्ही प्रामाणिक नसतात, हे सत्य आहे. आणि त्यामुळे धातूच्या, पाषाणाच्या, मातीच्या अशा देवाच्या प्रतिमा म्हणजे देव अशीच त्याची कल्पना होते.
आपल्यालाही असंच वाटतं की धातूच्या मूर्ती म्हणजेच आपला देव आहे. म्हणून आपल्या देवघरात छोटेखानी का असेना देवघर असतं, पण त्यामध्ये प्रतिमा असतात. पण त्या धातूच्या मूर्तीमध्ये पण मला देवाचं दर्शन घडतं का? हा वेगळा विषय. तर काही लोक अशी आहेत की जे अवतारी सत्पुरुषांची चरित्र ऐकतात, त्यांचा आदर्श समोर ठेवतात आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अनेक जण त्यांची पूजा करतात, त्यांनी सांगितलेला जप करतात. याशिवाय काही लोक अशी आहेत की जे अंतरात्म्याची पूजा करतात. आणि अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे काही जण विश्वात्म्याला देव मानतात. पण या शुद्ध स्वरूपाशी एकरूप होऊन ब्रह्मरूप होणं सगळ्यांना जमत नाही. असे खूप थोडे लोक असतात. हे आपण त्यासाठी संतांचं उदाहरण बघू शकतो. हे 4 प्रकार लक्षात घेऊन समर्थांनी चत्वार देव संकल्पना या ठिकाणी मांडली आहे. म्हणजे एक आहे प्रतिमा, अवतार, अंतरात्मा आणि परमात्मा. या चत्वार देवातली जी प्रतिमा आणि अवतार हे जे 2 प्रकार आहेत, हे दोन्ही सगुण भक्तीचे देव आहेत. आणि अंतरात्मा आणि परमात्मा हे निर्गुण भक्तीचे देव आहेत. आता या सगुण भक्तीत उपास्य दैवत आहे. आणि निर्गुण भक्तीमध्ये काय आहे? तर निर्गुण भक्तीमध्ये तत्व मानलं गेलंय. दाशरथी रामाचं उदाहरण घ्या. दाशरथी राम सगुण तसंच निर्गुणामध्ये पण येतो. या सगुणापासून निर्गुणापर्यंतचा प्रवास करून या रामाचा ज्यांनी त्यांनी शोध घ्यायचा किंवा ज्यांनी त्यांनी शोध घ्यावा, हे समर्थांचं सांगणं आहे. कारण ह्या दाशरथी रामाचे जेव्हा आम्ही गुण बघतो, तेव्हाच आम्हाला तो अंतरात्मा जो आहे ना, तो समजणार आहे. आणि जर समर्थांचं आपण जर चरित्र बघितलं, तरी चत्वार देव संकल्पना त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे उतरलेली आहे. समर्थांनी या चारी देवांची पूजा केलेली आपल्याला पाहायला मिळते. बघा, चाफळला रामाची मूर्ती त्यांनी स्थापन केली आणि गावोगावी मारुती मंदिरांची स्थापना केली. रामकृष्ण यांचं चरित्रांचं त्यांनी श्रवण केलं, त्याचा अभ्यास केला, लोकांपर्यंत ते पोचवले. श्रीराम तर त्यांचं आराध्यच आहे. अंतरात्म्याची उपासना त्यांची मुख्य उपासना होती आणि या त्रिविध उपासनेतनंच त्यांनी अंतर्देवाचं म्हणजे मुख्य देवाचं दर्शन घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही जी चत्वार देव संकल्पना आहे, यातून समर्थांनी पुन्हा एकदा हेच सांगितलं की ज्याच्या सत्तेने विश्वातल्या घडामोडी चालतात, तोच खरा देव. मुख्य देव कोण आहे हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. आता ह्या खऱ्या देवाने सगळ्या विश्वाची निर्मिती केली, पण त्या विश्वाहून तो निराळा आहे. म्हणजे याच्यासाठी आपल्याला कठपुतलीचं उदाहरण घेता येईल. या कठपुतलीच्या खेळामध्ये कसं असतं, एकच माणूस या सगळ्या बाहुल्या नाचवत असतो. पडद्यामागे असतो, तो आपल्याला दिसत नाही. आपल्याला काय दिसतं, त्या नाचणाऱ्या बाहुल्या दिसतात. म्हणजे नाचणारे जरी अनेक दिसत असले, तरी नाचवणारा एकच असतो. आणि त्याप्रमाणे विश्व निर्माण करणारा देव एकच आहे आणि तो सर्वांमध्ये असून देखील तो सर्वांपेक्षा निराळा आहे. हा विषय समर्थांनी या समासात इतका सांगितला, पण तरीही अनेक शिष्यांच्या मनात शंका आहेत. विश्वाचा कर्ता कोण, तो कसा ओळखायचा, हे अजून अनेकांना समजलेलं नाहीये. त्यांनी पुन्हा प्रश्न विचारलेला आहे, पण समर्थ म्हणतात, थांब, तुझी ही शंका मी दूर करतो, पण त्याच्या आधी अजून मला काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत. त्या कुठल्या? हे त्यांनी शिकवण निरूपण समासात सांगितलं. तिसरा समास. या समासामध्ये खूप छान समास आहे हा. म्हणजे अगदी आपल्या घरातल्या लहान मुलांपर्यंत हा पोचावा असा हा विचार देणारा समर्थांचा शिकवण निरूपण हा समास आहे. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, सगळ्यामध्ये शिस्त महत्वाची असते. समर्थ अतिशय शिस्तप्रिय आहेत आणि ती शिस्त त्यांना आवडते. ती कशी असावी हे समर्थ आपल्याला या समासातनं सांगतात. आता आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की आपलं जीवन आनंदी, सुंदर असावं आणि यशस्वी असावं. हे सगळ्यांनाही वाटतं. वय कितीही झालं तरी आम्हाला हे कायम वाटतं आणि तसं जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण समर्थांनी कायम अचूक प्रयत्नावर भर दिलेला आहे. आणि हे अचूक प्रयत्न तुला कसे करता येतील? आनंदी आणि सुंदर जीवन जर जगायचं असेल, तर तुला काय करायला लागेल? हे समर्थ आम्हाला या समासात सांगतात. मुलांना का सांगायचं?
तर यामध्ये त्यांनी सांगितलंय, आळस सोडून दे. हा आळस सोडून शिस्तबद्ध जीवन जग आणि यशस्वी हो. हा संदेश समर्थ आम्हाला या समासातनं देतात. आणि ही शिस्त जे समजावून सांगतात, त्यामध्ये त्यांनी एक आखीव रेखीव अशी दिनचर्या दिलेली आहे. आणि याच्यामध्ये प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, अशीच सुरुवात दिलेली. ही दिनचर्या जेव्हा तुम्ही वाचता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की खरंच आपल्या घरामध्ये मुलं जेव्हा आता बऱ्याच ठिकाणी 10वी मुलं असतात, 12वी मुलं असतात, अशा नोट्स आपल्या भिंतीवर एक करून ठेवतात. तसं हे जी दिनचर्या समर्थांनी सांगितली, ती खरंच आपल्या घरामध्ये एक लॅमिनेट करून लावावी अशीच आहे. कारण ही शिस्तबद्ध दिनचर्या नसेल, तर दिनचर्या व्हायला वेळ लागत नाही. कारण प्रातःकाळी उठावे किती मोलाचा संदेश आहे. लवकर उठे, लवकर निजे. हे सूत्र आम्हाला अ, कायम सांगितलं जायचं. आम्हाला शब्दपाठ असतात. म्हणजे हे आपल्यासाठी नाही आहे कारण इथे माझ्यासमोर जे तुम्ही सगळे बसलेले आहात, ते इतके अनुभवाने परिपक्व आहात, की माझ्या अभ्यासाची इथे उजळणी चाललेली आहे, ह्याची मला कल्पना आहे. पण हा विचार मुलांपर्यंत जावा, ह्याच्यासाठी समर्थ किती म्हणजे तळमळीने सांगतात बघा. कारण समर्थांनी निद्रा, आळस आणि दुश्चितपणा याचा निषेध केलाय. आणि म्हणजे आपण अगदी नवीन वर्ष चालू झालं, की बरेचसे लोकं डायरी लिहितात किंवा व्यायामाला हल्ली आता व्यायाम आणि चालायला जाण्याचं इतकं महत्त्व वाढलंय. अ, खरं म्हणजे आम्ही विसंगत जगतो ते इथेही पाहायला मिळतं, की संध्याकाळी जर आम्ही चालायला गेलो, तर बरेच ओळखीचे भेटतात. मग आम्ही थांबतो, बोलतो. असे प्रकार मी बघते हं समोर, म्हणून मी सांगते. मी काय करती आहे ह्याचं जर मला भान नसेल, की मी व्यायाम म्हणून जर चालायला बाहेर पडले आहे, व्यायाम म्हणून योगाच्या क्लासला आलेले असेल, तर तो वेळ त्याला प्रामाणिकपणे देणं ही माझी जबाबदारी आहे. पण बरेचदा तसं होत नाही. कोणीतरी भेटतं, आम्ही बोलत उभे राहतो. त्यामध्ये वेळ कसा जातो कळत नाही. 1 तासाने मला घरी जायचं असतं. त्यामुळे त्यातला तो 15 मिनिटाचा गप्पाचा वेळ गेला, तर माझ्या हातात किती राहिला चालण्याचा वेळ? नेमकं मला काय करायचं हे न समजणारी लोकं अचूक प्रयत्न करत नाहीत, असं समर्थांना सांगायचंय. आणि म्हणून ते म्हणतात, की आळस सोडून मी जी दिनचर्या सांगतोय, ती त्या दिनचर्येचं पालन कर. आणि सुंदर अशी दिनचर्या दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं सूत्र आलं. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण. 24 तास प्रत्येकाला आहेत. त्या 24 तासाचा कसा चांगल्या पद्धतीने उपयोग करायचा, हे आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे बरेच लोकं म्हणजे हा संध्याताईंच्या बाबतीत तर कायम पडणारा प्रश्न, की संध्याताई तुम्ही ऐकू येतंय? हो, येतंय. संध्याताई ओके. मला असं वाटलं तुम्हाला हे संध्याताईंचे इतक्या विषयांचा व्यासंग होता, इतक्या ठिकाणी त्या कार्यरत होत्या, की त्यांना असं विचारायची वेळ आली, की "अरे, तुमच्याकडे 24च तास आहेत ना?" अनेक आघाड्यांवर त्या लढत होत्या. अनेक प्रकारचं लेखन त्यांचं चालू होतं. त्यांची पुस्तकं बघितली तर 10 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. ह्या प्रत्येक गोष्टीकरता काहीतरी वेळ द्यायला लागतं. पण वेळेचं नियोजन जर तुमच्याकडे असेल, तर हे उत्तम पद्धतीने होऊ शकतं. आणि वेळेचं नियोजन कसं असावं ह्याच्यासाठी हे सूत्र लक्षात घेणं गरजेचं आहे. माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सत्कारणी लागावा ह्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. अचूक प्रयत्न म्हणजे काय हे या सूत्रातनं आम्हाला कळतं. यामध्ये पुढेही जाऊन समर्थांनी सांगितलंय, "येथान शक्ती आठवावे सर्वोत्तमासी. प्रभाते मनी राम चिंतित जावा." मनाच्या श्लोकातही समर्थ सांगतात. पहाटे उठून आपल्याला काही पाठांतर करायचंय, भगवंताचं स्मरण करायचंय. प्रभाते म्हणे राम चिंतित जावा सांगितलंय. आणि नामस्मरणामध्ये जेव्हा नामस्मरण भक्ती सांगतात तेव्हा तिथे त्यांनी स्मरण सांगितलंय. स्मरण देवाचे करावे. इथे चिंतन सांगितलं, तिथे स्मरण सांगितलं. पहाटेची साधना जी आहे ना, म्हणजे हा प्रत्येक विषय इतका स्वतंत्र प्रवचनाचा आहे.
पण थोडक्यात सांगते की माझ्या जेव्हा चित्तवृत्ती शांत असतात तेव्हा हे ध्यान करावं किंवा याचं चिंतन करावं, त्याच्या गुणांचं चिंतन करावं. केवळ जप नाही करायचा, त्या जपाबरोबर प्रभू रामचंद्रांचे जे गुण आहेत ना ते आम्हाला आठवायचेत आणि त्यातलं आपल्यामध्ये आत्मसात करून घ्यायचंय. आणि हे करून घ्यायचं असेल तर त्याच्या गुणांचं चिंतन रोज व्हायला पाहिजे. बघा, एखादा विषय जेव्हा मी रोज करत राहते ना तो माझ्या मनावर ठसतो. त्यामुळे मला हे सातत्य टिकवून ठेवायचंय, त्याचं चिंतन रोज करायचंय आणि स्मरण देवाचे करावे. उठता बसता धंदा करिता अखंड मला त्याचं स्मरण ठेवायचंय. त्याचा करता करता सगळ्याचा भगवंत आहे याचं स्मरण मला ठेवायचंय. आणि तेच कुठेतरी आमचं दिवसभरात निसटून जातं. आणि म्हणून मग आमचा जेव्हा रजोगुण जागा होतो तेव्हा आम्हाला अरे हे मी केलं, हे माझ्यामुळे होतं. हे जे जागं होतं ना, हा रजोगुण जागा होतो. कारण शुद्ध जो सत्वगुण आहे, हा जो विचार आहे, त्याच्याविषयीचा भगवंताविषयीचा कृतज्ञतेचा भाव, तो त्याचं विस्मरण होतं. जेव्हा आम्हाला ह्याचं विस्मरण होतं, तेव्हा आम्ही त्याच्याविषयी कृतज्ञ होतो हे लक्षात घ्या. त्याच्याविषयीची म्हणजे आमची ही अपेक्षा आमच्या मुलांकडनं असते, की त्यांनी कृतज्ञ असावं, कृतघ्न नसावं. पण जर माझे मायबाप जर भगवंतच असेल, तर त्याच्याशी मी कृतज्ञ झाले, तर माझ्या मुलांना समोर काय आदर्श असणार आहे? हा भाव जेव्हा माझ्या मनामध्ये येतो ना, तेव्हा माझ्याकडून आपोआपच ते चिंतन आणि स्मरण हे सगळं घडणार आहे. प्रत्येक ओवी त्यातली आपल्याला काही ना काहीतरी देऊन जाते. त्यामुळे ती दिनचर्या मी तर म्हणेन, की रोज-रोज त्याचं वाचन करून ते आचरणात आणणं हे महत्वाचं आहे. म्हणून समर्थांनी 2 ठिकाणी ही दिनचर्या दिलेली आहे. आत्ता ह्या 11 मध्ये पण दिली आणि पुढे जाऊन देखील येणार आहे. तर याचा आपण पुन्हा एकदा नीट विचार करू. आता दशक 3 मध्ये जेव्हा समर्थांनी एका माणसाची कथा सांगितली, तेव्हा त्या कथेमध्ये एका फाटक्या प्रपंचाचं वर्णन आलेलं आहे. आणि या ठिकाणी आता समर्थांनी नेटका जो प्रपंच कसा करायचा त्याची सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यासाठी हा जो शिकवण निरूपण समास आहे, तो मला खूप काही देऊन जातो. पुढचा समास आहे सार विवेक निरूपण. खूप छान हा म्हणजे प्रत्येक समास आणि प्रत्येक ओवी समर्थांची घेण्यासारखी आहे. 30 ओव्यांचा समास आहे. अगदी लहान आहे. पण शुद्ध ज्ञानाचा सविस्तर विचार यामध्ये केलेला आहे. ज्ञान म्हणजे नेमकं काय? याची व्याख्याच समर्थांनी यामध्ये दिलेली आहे. म्हणजे हे त्यांनी वारंवार आपल्याला सांगितलंय. पण एका व्याख्येच्या स्वरूपात त्यांनी काय सांगितलं? उत्तम काय आणि हीन कोणतं हे बरोबर ओळखणं याला ज्ञान म्हणतात. 24 नंबरच्या ओवीमध्ये ही व्याख्या आलेली आहे. म्हणजे शाश्वत, जे शाश्वत आहे ते कायम टिकणारं आहे आणि जे अशाश्वत आहे ते नाशिवंत आहे. म्हणजे जे टिकणारं आहे कायमस्वरूपी ते उत्तम आणि जे नाश पावणारं आहे ते हीन आहे, हे लक्षात घेऊन. म्हणजे आता परत इथे विवेक आला की नाही बघा. सारासार याचा विवेकाने विचार करावा आणि जे कल्याणाचं आहे ते शोधून त्याचा स्वीकार करा. समर्थ काही विषय ठामपणे आमच्या मनावर बिंबवतात. ते सांगतात जे अकल्याणाचं आहे ते ओळखून, काय म्हणतात ते ओळखून वांतीप्रमाणे ते टाकून द्यावं. आणि एकदा आपल्या शरीरातली ती मळमळ बाहेर पडली तर त्याचा आपण स्वीकार करतो का? नाही करत. तसंच हे जे अकल्याणाचं आहे ते वांतीप्रमाणे टाकून द्या आणि परमात्म्याचा अनुभव घ्या. हा सार असार विवेक विचार घडावा यासाठी माणसाने वारंवार काय करावं? तर श्रवण आणि मनन करावं असं सांगून समर्थांनी हा समास संपवलेला आहे. श्रवण मननावर समर्थांचा अतिशय भर आहे. आत्माराम ग्रंथही माझ्या हाते इथे झालेला आहे, संध्याताईंनी सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये पण श्रवण मनन निदिध्यास ह्या सगळे टप्पे आपल्याला समर्थांनी सांगितलेले आहेत. पुढचा जो आता 5वा समास येतो तो राजकारण निरूपण. आता समर्थांनी राजकारण केलं नाही केलं हे वादाचे विषय सगळं बाजूला होऊ देत. पण ह्याचे राजकारण निरूपणाचे फक्त 11-5 ह्या ठिकाणीच राजकारण निरूपण आलंय का? तर नाही. 18वा दशक जेव्हा बघतो
तेव्हा त्यातला 6वा जो समास आहे तो याविषयीचा आहे. 19वा दशक जेव्हा आम्ही बघतो तेव्हा 5वा आणि 9वा हे 2 समास राजकारणावरचे आहेत. उत्तम पुरुष निरूपण हे जे आलेले समास आहेत 2 आहेत ते राजकारण निरूपणावरचेच आहेत. या सगळ्या समासांचा पुढे जाऊन आपण विचार करणारच आहोत. पण हा जो समास आहे व्यवहार चातुर्य कसं असावं हे सांगणारा हा समास आहे. आणि याच्यामध्ये राजकीय सूचना समर्थांनी केलेल्या आहेत. राजकारण करताना कसं वाग, कशी तुझी वृत्ती हवी, ह्या सगळ्याचा विचार समर्थ या छोट्या समासामध्ये सांगतात. आता जे कोणी लोकसंग्रह करतात, त्या सगळ्यांना समर्थांचा पूर्ण पाठिंबा होता. कारण त्या काळात ती गरजच होती. आणि पण हा लोकसंग्रह करताना काय करायचंय किंवा हा लोकसंग्रह करण्यासाठी उत्तम कुठल्याही गटाचं तुला नेतृत्व करायचं असेल तर ते उत्तम पद्धतीने करण्यासाठी जे व्यवहार चातुर्य लागतं त्याला राजकारण म्हणतात असं समर्थांनी सांगितलंय. त्यांच्या दृष्टीने व्यवहारात वावरणाऱ्या ह्या महंताचा व्यवहार कसा असायला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा राजकारण आपण म्हणतो ना घराघरामध्ये पण राजकारण आहे. ते जे धोरण आहे ते तुला उत्तम पद्धतीने यायला पाहिजे हे राजकारण तुला जमलं पाहिजे हे समर्थ आम्हाला ह्या ठिकाणी सांगतात. समाजामध्ये लोकहितासाठी जे झटणारे असे निस्वार्थी आणि चतुर चाणाक्ष खूप महत्वाचे आहे असे जे पुरुष आहेत त्या सगळ्यांना समर्थांनी प्रेरणा दिली आणि लोकसंग्रह कसा कर याच्याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. आणि यापैकी जे कोणी राजकारणी बनले त्यांना समर्थांनी राजनीतीचा उपदेश केलेला आहे. यामध्ये समर्थांची एक चतुश्रुती खूप महत्वाची आलेली आहे. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी अखंड असावे सावध समर्थ सांगतात आणि चौथा सांगितला तो अत्यंत साक्षेप सतत उद्योगी राहावं अनेक सूचना समर्थ करतात. म्हणजे यामध्ये जर आपण बघितलं तर लोकांमध्ये बघा नेतृत्व ज्याच्याकडे असतं तर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमध्ये कुठले कुठले गुण असायला लागतात तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा. आपल्या बोलण्यातनं आपल्या कृतीतनं आपल्या प्रत्येक गोष्टीतनं आचार विचार उच्चार महत्वाचा आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये जेव्हा आम्ही मुलांशी संवाद साधतो तेव्हा की आचार विचार आणि उच्चार हा अतिशय महत्वाचा आहे आणि हे विवेकानंदांचं वाक्य आहे. तुमच्या ह्या प्रत्येक गोष्टीतनं लोकांना तुमच्याबद्दल तुमचं एक मत तयार होत असतं. त्यांच्या मनामध्ये जेव्हा विश्वास निर्माण होतो तेव्हा तुमचं नेतृत्व लोक स्वीकारतात. आणि म्हणून त्यांनी समर्थांनी काय सांगितलं लोकांमध्ये विश्वास निर्माण करा. आता तुला लोकांमध्ये वावरायचंय. लोकांमध्ये वावरत असताना देखील भगवंताचं नित्य स्मरण असावं हे म्हणजे दगडावर कोरून ठेवलेलं अक्षर आहेत लक्षात घ्या. भगवंताचं नित्य स्मरण तुम्ही महंत असा प्रापंचिक असा राजकारणी असा प्रत्येकाने त्याचं स्मरण ठेवणं हे महत्वाचं आहे. ही महत्वाची सूचना समर्थांनी या ठिकाणी केलेली आहे. व्यवहार उत्तम पद्धतीने पार पाडण्यासाठी चातुर्य असायला लागतं आणि हे चातुर्य तुझ्यामध्ये असेल कुठली परिस्थिती कशा पद्धतीने हाताळायची हे फार महत्वाचं आहे आणि ती सुद्धा शांतपणे. आपलं मन जर स्थिर असेल ना तर आपण उत्तम पद्धतीने त्या सगळ्या परिस्थिती हाताळू शकतो. नेतृत्व करणारा जो आहे जो लीडर आहे त्यांनीच हातपाय गाळले तर मग कार्य पुढे कसं जाणार. आणि त्याच्यासाठी समर्थ सांगतात की ते चातुर्य तुझ्याकडे पाहिजे. तू सतत उद्योगी राहायला पाहिजेस. सतत काही ना रिकामा जाऊ नये दी एक क्षण. सतत काही ना काहीतरी कार्य तुझ्याकडनं घडलं पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे ही जेव्हा ह्या सूचना जेव्हा मी बघते ना तेव्हा माझ्या लक्षात येतात केवळ महंताला नाही माझ्यासारख्या व्यक्तीला देखील म्हणजे प्रापंचिक मी गृहिणी आहे. मला गृहिणीला देखील ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण बघा म्हणजे आता मी समजा रिटायर्ड झाले. आता काय आता मग संपूर्ण दिवसाचं नियोजन काय करायचं? आधी मी नोकरी करत होते, काही ना काहीतरी काम करत होते. त्या कामामुळे माझे काही तास व्यस्ततेत जात होते. आता केवढी मोठी पोकळी निर्माण होते. आणि मग त्या उरलेल्या वेळामध्ये मी काय करायचं?
अनेकांना टीव्ही पाहण्याचा नाद लागतो. गप्पा मारण्याचं भान राहत नाही. कारण वेळ भरपूर आहे म्हटल्यानंतर या नको ते सैतान, नको ते राक्षस माझ्या आयुष्यात प्रवेश करायला लागतात. आणि मग कसं होतं, की जाऊ दे आता आयुष्यभर केलं ना, आता काय करायचंय? यामध्ये निराशा आहे. आणि समर्थांच्या चरित्रामध्ये निराशेला स्थान नाही. हे मला उलटं तुमचं हे आवडलं, की आठवड्यातनं एकदा का होईना ह्या विषयाचं चिंतन होतं आणि एक दिवस चिंतन होतं, श्रवण होतं आणि नंतर पुढचे 6 दिवस चिंतन चालू असतं. आपण काय ऐकलं किंवा आता पुढे काय ऐकणार आहोत, समाज काय? म्हणजे पहिल्या मीटिंगमध्ये लक्षात आलं, की अनेक जण प्रश्न विचारतात. चांगलं लक्षण आहे. की विषय समजून घेण्यासाठी प्रश्न विचारणं म्हणजे कुठेतरी ते चिंतन चालू असतं त्याचं हे लक्षण आहे. आणि म्हणून समर्थ काय सांगतात, सतत उद्योगी राहा. नको ते राक्षस तुमच्यामध्ये आणि मग ते षड्रिपू निरूपण जे सांगितले ते मग आहेच ना. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जे आहेत ते राक्षसच आहेत. हे असे नको ते विचारांचे राक्षस माझ्या मनामध्ये घुसले, ही सगळी नकारात्मकता आहे. नकारात्मक शक्ती आहे आणि ही सगळी नकारात्मक ऊर्जा तुमच्यातली जावी, ह्याच्यासाठी तुम्ही सकारात्मक विचारांमध्ये रमणं गरजेचं आहे आणि म्हणून सतत चांगल्या उद्योगात राहा. चांगल्या पद्धतीने वेळ कसा जाईल ह्याच्यासाठी प्रयत्न कर. कारण तुम्ही महंत नसलात तरी तुम्ही घरातले नेतृत्व करणारेच आहात ना. म्हणजे तिथले तुम्ही महंतच झालात. तर तुमचा आचार, विचार, उच्चार तुमची मागची पिढी बघतीये. तुम्ही जे अभ्यास करताय, तुम्ही जे चिंतन करताय, ती घरातली माणसं बघतात आणि अरे ह्या श्रवणाने, ह्या चिंतनाने आपल्या घरातली ही व्यक्ती खरंच चांगल्या पद्धतीचं आचरण करतीये, हे जेव्हा घरातल्यांच्या लक्षात येतं, तेव्हा आपोआपच हे विचार आपणही जवळ करावे असं त्यांना वाटतं आणि हे त्यांना वाटू देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मग नामस्मरण आता मी माझ्यासमोर जी बघितलेली उदाहरणच मी तुम्हाला सांगणार. जसं नामस्मरण ही गोष्ट आहे. आम्ही सगळेजण स्मरणी हातात घेऊन नामस्मरण करतो. पण ते नामस्मरण करतानाची तुमची बैठक, तुमची वृत्ती, तुमचं मन कसं आहे, ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. आणि हे करताना तुम्ही अशांत असाल. आता बऱ्याच जणांचं मी बघितलं, की टीव्ही समोर बसून जप करणारे लोकं आहेत. आहेत. त्यांना असं वाटतं जप एकीकडे चालू आहे. माझं मन तिथे, पण तसं नसतं. या टीव्हीमधल्या नकारात्मक व्यक्ती ज्या आहेत ना, त्या माझ्या शेजारी येऊन बसलेल्या असतात. ह्या जपाच्या माध्यमातनं मला सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त प्राप्त करून घ्यायची आहे. जेव्हा ही नकारात्मकता आसपास असेल, तेव्हा सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये येऊ शकत नाही. एका मॅनात 2 तलवारी बसत नाहीत. नामस्मरण करताना माझी बैठक पक्की पाहिजे. नामस्मरण करताना भगवंताविषयीचा भाव माझा प्रामाणिक असणं गरजेचं आहे. खरंच त्याच्याविषयीचं स्मरण, त्याचं चिंतन त्या जपातनं माझ्याकडनं घडलं पाहिजे. माझी प्रत्येक कृती ही महत्वाची आहे, म्हणून समर्थांनी या ठिकाणी ह्या सूचना केलेल्या आहेत. आता आपण जे कार्य करतो, समजा समर्थांचं कार्य मी करते, दासबोध ग्रंथ सांगते. लोकांच्या ज्या शंका असतात त्याविषयीच्या, त्या शंका तुम्हाला मुळापासून काढता आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी तू प्रयत्न कर, हे समर्थ आपल्या ह्या महंताला सांगतात. अतिशय महत्वाचं सूत्र त्यांनी या ठिकाणी सांगितलंय, जाणावे पराचे अंतर. दुसऱ्याच्या मनातलं ओळखायला शिका. नेतृत्व गुण यामध्ये हा गुण अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे, हे जर तुम्हाला ओळखता आलं नाही, तर त्या माणसाशी तुमचे जे अ, संबंध जुळणार असतात, त्याच्याबरोबर जे नातेसंबंध टिकणार असतात, या सगळ्याला फाटा जातो. त्याला ओळखून तशा पद्धतीने वागणं हे अतिशय महत्वाचं आहे. याच्याशिवाय क्षमाशील वृत्ती असायला पाहिजे. हे महंतासाठी नाही तर माझ्यासाठी पण आहे. मला पटकन राग येतो एखाद्या विषयीचे नाही नाही बाबा ह्या माणसाशी ना आता मी माझे कुठलेही संबंध ठेवणार नाही. इतका राग आणि इतके पराकोटीचे निर्णय आपण घेतो. पण माऊलींनी काय सांगितलंय? अनाक्रोशे क्षमा करायला शिका. खूप छान शब्द आहे हा. कुठलाही आक्रोश मनामध्ये नको.
मी पुढच्याला माफ केलं हा भाव सुद्धा मनामध्ये नकोय. म्हणजे जाऊ दे, मी सोडून दिलं, त्याला केलंय माफ, पण माझ्या मनातलं काही गेलेलं नाही बरं का, याला क्षमा करणं नाही म्हणत. अनाक्रोशे क्षमा. कुठलाही आक्रोश मनामध्ये न ठेवता क्षमा. रामाने तशी केली आहे ना क्षमा. कैकेयीला देखील जवळ केलंय त्यांनी. कैकेयी माता माझी आहे असं समजून तिचा सांभाळ करा, असं भरत शत्रुघ्नाला रामाने सांगितलेलं आहे. केवढी विचारांची व्यापकता आहे बघा. आम्हाला केवढे आमचे विचार व्यापक करायचेत हे आम्हाला हे सगळे आदर्श सांगतात. या महंताला नीतिन्यायाने राहायला सांगितलेलं आहे. व्याप वाढवायला सांगितलंय. आता कुठलाही व्याप वाढवला तर उपाधी येणारच ना. पण समर्थांनी काय सांगितलं? तू व्याप वाढव, पण मनाने त्यामध्ये गुंतू नकोस. आम्हाला सुद्धा हेच सांगतात की तू मनाने कुठल्याही गोष्टीत गुंतू नकोस. घर माझं आहे, मुलं माझी आहेत, नवरा माझा आहे, सगळ्या गोष्टी माझं माझं करत आपण जगतो. आणि मी जेव्हा रोजच्या जीवनात हे जगत असते ना, तेव्हा आसपासच्या व्यक्ती पण तसंच जगतात. त्यामुळे मला ते काही चुकीचं आहे असं वाटत नाही. पण ज्या वेळेला दासबोधासारखा ग्रंथ माझ्या हातामध्ये येतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं, की हे सगळं मला करायचंय. मी प्रपंच स्वीकारलाय, त्याचा विस्तार करायचा आहे. त्या प्रत्येक माणसांची काळजी घ्यायची आहे. त्या प्रत्येकाशी प्रेमाचे संबंध ठेवायचे आहेत. पण मनाने त्यामध्ये अडकायचं नाहीये, हे सूत्र लक्षात घ्यायचंय. कारण जेव्हा मी मनाने त्यामध्ये अडकते, त्यामुळे माझ्या पदरामध्ये दुःख, अपेक्षांचं दुःख पडतं. आणि या दुःखापासून तुला जर दूर राहायचं असेल, तर ह्यामध्ये मनाने अडकू नकोस. छोटी-छोटी सूत्र आहेत, पण ते आम्हाला इतकं काही शिकवून जातात. बघा, सामान्य माणसाची एक सवय असते, की पुढच्या माणसाचे जर दोष असतील, तर ते सतत बोलले जातात. इथे समर्थांनी काय सांगितलंय? दोष देखोनी झाकावे, अवगुण अखंड न बोलावे. दुसऱ्याचे अवगुण सतत बोलू नका. छोटं सूत्र आहे, पण महत्वाचं आहे. कारण सतत दुसऱ्याच्या अवगुणाचं जेव्हा आम्ही चिंतन करतो, बोलत राहतो, वाग्यज्ञ आहे तो. आचार, विचार, उच्चाराला महत्व आलं. ते उच्चार म्हणजे तुमचं बोलणं ना. मग तुमच्या बोलण्यातनं सतत निंदा आणि दुसऱ्याचे जे अवगुण आहेत तेच बोलले जात असतील, तर पुन्हा एकदा ती नकारात्मक ऊर्जा आहे. आणि ही नकारात्मक ऊर्जा तुझ्याकडे येऊ नये याच्यासाठी सांगतात, अवगुण अखंड न बोलावे. हे म्हणजे ह्याची गाठच मारून ठेवायची, की मला ह्या नकारात्मक गोष्टींपासून लांब राहायचंय. म्हणजे जसं आम्ही उपास करतो, उपवास करताना आपण जे त्या दिवशी खायचं नाही त्या पदार्थांपासून लांब राहतो, बरोबर ना? मग तसंच हे माझ्या वागण्यामध्ये, की नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्याचा मी उपवास केलेला आहे, त्याच्यापासून मला लांब जायचंय. म्हणजे माझं पथ्य काय आलं, तर मी ह्या गोष्टी करायच्या नाहीत. जेव्हा मी दुसऱ्याच्या अवगुणाबद्दल बोलत राहीन, तेव्हा मला लक्षात आलं पाहिजे, अरे हे मला माझ्या उत्तम सकारात्मक ऊर्जेकरता हे घातक आहे. म्हणजे मला ह्या नकारात्मक ऊर्जेचा उपवास करायचा आहे. मग मला अवगुण सतत बोलायचे नाही. झालं, हे मला पथ्य पाळायचंय. समर्थांनी अजून एक सांगितलंय, की मर्यादेबाहेर सोसणे हा गुण नाही. आम्हाला असं वाटतं, की आम्ही खूप सोसतो, सहनशील आहोत, तर तो खूप चांगला गुण आहे. आणि मग त्याच्यावर आपण रडतही राहतो हं. त्याच्यावर आपण रडतही राहतो, की "अरे, मला किती सोसायला लागलं, मला किती भोगायला लागलं." पण समर्थ म्हणतात, हा गुण नाही. तुला जर लोकांमध्ये वावरायचं असेल, एका मर्यादेपर्यंत तू सोसत राहा. पण त्याचा अतिरेक, अति सर्वत्र वर्जावे. ह्या प्रत्येक गोष्टींमध्ये ही सूचना आहे, की तू मर्यादेबाहेर सोसू नकोस. तो गुण राहत नाही, त्यामुळे तुझी किंमत समाजात राहत नाही. त्यामुळे तुझी प्रपंचात किंमत राहत नाही. त्याच्यासाठी हा दुर्गुण जो आहे, तो बाजूला कर. प्रत्येकाचा समतोल आम्हाला राखता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी हे सांगितलंय. आता हे राजकारण करत असताना राजकारणामध्ये गुप्तता ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि राजकारण राजकारण बहुत करावे, परंतु कळोची न द्यावे, ही सूचना समर्थांनी केली. तर तुम्ही जे करणार आहात, जे वागणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी काही ठराविक लोकांपर्यंतच माहिती पाहिजेत आणि बऱ्याचशा गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवा.
तर तुमचं राजकारण, तुमच्या ज्या गोष्टी आहेत, तुमचं जे कार्य आहे ते फिसकटणार नाही. त्याच्यासाठी समर्थांनी ही सूचना दिली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या माणसाला योग्य काय अयोग्य काय हे सांगूनही पटत नाही, त्याचा नाद सोडून द्यावा. भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे. तिथे आपला वेळ वाया घालवू नको, असं समर्थांनी सांगितलंय. आणि या समासाचा समारोप करताना समर्थ इतकं छान, म्हणजे नम्र किती असावं बघा. विषय सगळा मी तुम्हाला सांगितला. वास्तविक हा सगळा विषय मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेला आहे. पण काहींच्या शंकेमुळे मी पुन्हा या ठिकाणी मांडला. पण काही चुकलं असेल, कमी जास्त झालं असेल तर मला क्षमा करावी, हा भाव समर्थांनी तिथे व्यक्त केलेला आहे. समर्थांनी आपली क्षमा मागितली आहे, की त्याची पुनरावृत्ती झाली, याबद्दल मी तुमची माफी मागतो. एवढं मोठं ज्ञान ते आपल्याला देत आहेत. ते आत्मज्ञानी आहेत. पण त्यांना या ठिकाणी लोकांसमोर बघा, लोकसंग्रह त्यांचा का उत्तम झाला, त्यांचा विचार इतक्या वर्षानंतरही आम्हाला का पटतो. लोकांचं मन जाणून त्यांना कशा पद्धतीने आपला विश्वास निर्माण करावा, हे व्यवहार चातुर्य समर्थांकडे आहे. समर्थांनी आता पुढचा समाज घेतला महंत लक्षण. मला वाटतं महंत लक्षण हा विषय खूप व्यापक आहे. खरं तर ना, महंत लक्षण दासबोध ग्रंथातला सगळ्यात छोटा समास, 19 ओव्याचे आहेत. म्हणजे शिष्य लक्षण हा सगळ्यात मोठा समास आहे, 103 ओव्यांचा. आणि महंत लक्षण हा अगदी 19 ओव्यांचा आहे. पण महंताच्या निस्पृह वृत्तीचं सुंदर वर्णन समर्थांनी या समासामध्ये केले. अतिशय विचारपूर्वक निर्माण केलेली अशी ही उपाधी आहे. कारण महंत हा समर्थ संप्रदायामध्येच आपल्याला पाहायला मिळतो. आता समर्थांचा जो हा महंत आहे, तो पुढारी आहे. पण तो आध्यात्मिक मार्गातला पुढारी आहे. त्याचं आचरण, विचार, बोलणं, लेखन निर्भय आणि स्पष्ट असं आहे. तो कधीही कुणाला घाबरत नाही. अतिशय निर्भयपणे तो आपले विचार मांडतो. सगळे सगळं जे काही आहे ते त्याच्याकडे, जे त्याचं वागणं बोलणं जे आहे ते सगळं आदर्श आहे. आणि तसंच असावं असा समर्थांचा आग्रह आहे. आता निस्वार्थी प्रेमाने भरलेला हा जो महंत आहे, तो लोकांना प्रिय आहे. आणि त्यांनी लोकांचं प्रेम संपादन करावं, लोकांना भक्ती मार्गाला लागावं, असं समर्थांचं त्या महंताला सांगणं आहे. समर्थांच्या कार्यात त्याच्या महंतांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. हा महंत उत्तम संघटक आणि उत्तम व्यवस्थापक आहे. त्याचं बोलणं सुंदर, चालणं सुंदर, लिहिणं सुंदर. आपलं लिहिणं सुंदर असावं. अक्षर अक्षर कसं असावं हे समर्थांनी आपल्याला त्याच्यासाठी समासात मार्गदर्शन केलेलं आहे. सुंदर अक्षर हा तुमचा स्वभाव कसा आहे हे कळतं. मोकळं अक्षर असेल तर ती व्यक्ती मोकळ्या मनाची आहे. आणि बारीक काचकिरड अक्षर असेल ना, तर ती व्यक्ती स्वार्थी आहे असं म्हणतात. पण हे सुंदर अक्षर अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यातनं तुझं व्यक्तिमत्व लोकांना समोर दिसतं. समर्थांचा महंत हा लिहिणे सुंदर, वाचणे सुंदर, चालणे सुंदर असाच आहे. त्याची प्रत्येक गोष्ट लोकांना आदर्श वाटावी अशी आहे. त्याचं प्रत्येक वर्तन लोकांना भुरळ घालतं. हा महंत खरं तर नीट समजून घ्यायला पाहिजे. त्याची ही लक्षणं जी समर्थांनी सांगितले, कारण महंत लक्षण जी समर्थ सांगतात, ही मी जे म्हटलं, की समर्थांची ही अतिशय महत्वाची उपाधी आहे. कारण समर्थांचा व्याप जो होता कार्याचा, तो अतिशय व्यापक होता. आणि तेव्हा असा संपर्क साधायसाठी काही फोन नाही, काही नाही, अशा गोष्टी नव्हत्याच. त्यामुळे लोकांशी संपर्क साधायचा कसा आणि आपला विचार ह्या भारतभर सगळीकडे कसा पोचवायचा, त्याच्यासाठी समर्थांनी जे नियोजन केलं होतं, त्यामध्ये ही महंत ही संकल्पना विशेष उल्लेखनीय. त्यातून त्यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो. आता हे जे संप्रदायामधले हे जे शिष्य आहेत, म्हणजे शिष्य आणि महंत या प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत हां. तेवढं फक्त सांगते. काय फरक आहे त्यांच्यामध्ये? तर शिष्यांना दुसऱ्याला मंत्रोपदेश देण्याचा अधिकार नव्हता. शिष्य मठ चालवू शकायचा नाही. त्याला मठाची जबाबदारी नव्हती. शिष्यांना महंताची कामं करायला लागायची. आणि हा जो महंत असायचा,
त्याच्यावर जास्तीत जास्त जबाबदारी टाकलेली असायची. हा महंत मंत्रोपदेश देऊ शकायचा, आपले शिष्य तयार करायचा अधिकार त्याला होता. आणि विशेष म्हणजे महंतांना दुसरे महंत नेमून संप्रदाय वाढवण्याचा अधिकार होता. समर्थांनी आपल्या कार्याची साखळी कशी वाढवली होती बघा. म्हणजे हे कार्य करायचं तर त्याच्यासाठीची केवढी व्यापक आखणी त्यांनी केली होती. म्हणजे भारतभर शिष्यांचं मठाचं जाळं त्यांनी जे पसरवलं होतं ती इतकी सोपी गोष्ट नव्हती. मग त्याच्यासाठी त्यांनी आपल्यासारखीच माणसं तयार केली आणि त्यांना ह्या देशभर प्रत्येकाला अनेक ठिकाणी मठ स्थापन करून दिले. त्या मठांची जबाबदारी त्यांना दिली आणि ती जबाबदारी देऊन आपलं जे कार्य आहे त्याचा हे प्रसार त्यांनी केलेला आहे. आणि ह्या सगळ्या महंतांसमोर त्यांनी हनुमंत आणि प्रभू रामचंद्रांचा आदर्श समोर ठेवलाय. सर्वांगीण विकास झालेला असा हा निस्वार्थी संत आहे, तो लोक कल्याणासाठी कार्यरत व्हावा याच्यासाठी समर्थ अखंड प्रयत्न करत होते. अखंड त्यांचे हे कार्य चालू होतं. महंत लक्षणं पाहावी तेवढी थोडी आहेत, जेवढी सांगावी तेवढी थोडी आहेत, कारण हाही एक परत स्वतंत्र विषय होऊ शकतो. पण मला असं वाटतं की पुढचे जे 4 समास आहेत त्याची थोडक्यात ओळख करू आणि 12व्या दशकातले जे 2 झालेले आहेत त्याचा थोडा आढावा पुढच्या वर्गात आपण घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण सलग आपल्या ह्या अभ्यास वर्गाला सुरुवात करूया. माझ्या परीने मी वेळेत संपवायचा आणि विषय आपल्यापर्यंत पुन्हा एकदा उजळणी करायचा प्रयत्न केलेला आहे. जे चुकीचं असेल ते सोडून द्या. मी जे म्हटलं ना, की मुख्य दासबोध आपल्या हातामध्ये असणं गरजेचं आहे, की पुढची व्यक्ती जरी चुकीचं काही बोलली तरी समर्थांच्या ओव्या माझ्या समोर आहेत आणि समर्थ काय म्हणतात हे मला माहिती आहे. आणि अशा वेळेला मी अतिशय आत्मविश्वासाने त्यावर बोलू शकते. म्हणून सांगितलं, की दासबोध समोर असू देत. माझ्याकडून जे चूक झाली असेल ती सुधारण्याचा मी पुढच्या वेळेला नक्की प्रयत्न करेन. ऐकून घेतलं याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद.